सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता शिंदेगावच्या शिवारात कुकडी कॅनेलच्या पाण्यात एक मृतदेह कर्जतच्या दिशेने वाहत चालल्याचे काही लोकांनी पाहिले। ही बातमी शिंदेगावचे पोलीस पाटील घालमे यांना समजताच त्यांनी याची माहिती सकाळी 9 वाजता कर्जत पोलीस स्टेशनला दिली। पोलीस पथक कुकडीच्या कालव्याजवळ पोहोचले आणि त्यांनी तो मृतदेह पाहिला। तो मृतदेह 20 ते 25 वर्षे वयाच्या एका तरुणाचा होता। मृतदेह पाण्यावर तरंगत होता। पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने तो मृतदेह वर काढला। पोलीस पथकाने मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले असता मृतकाच्या गळ्यावर दोरीने आवळल्याच्या खुणा दिसत होत्या। तो इसम पाण्यात बुडाला नसून त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आला। पंचनामा पार करून पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला। पोलिसांकडून मयताचे फोटो वेगवेगळ्या ग्रुपवर व्हायरल करण्यात आले। कर्जत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता माहिती मिळाली की तो मृतदेह बीड जिल्ह्याच्या पेठबीड येथील रणजित सुनील गिरी याचा आहे आणि त्याच्या विरुद्ध मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यामध्ये तो 6 ते 7 महिने जेलमध्ये होता। कर्जत पोलिसांनी मिरजगाव पोलिसांकडून रणजित गिरीच्या नातेवाईकांचे फोन नंबर मिळवून संपर्क केला आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले। त्यातील एक जण जो मयताचा सावत्र भाऊ होता त्याचे नाव शिवराज अर्जुन बाबर, त्याने फोटोतील इसम हा सावत्र भाऊ असल्याचे सांगितले। कर्जत पोलिसांना आता मृतकाची ओळख पटली होती। पोलिसांना ज्याची शंका होती ती खरी ठरली। तो इसम अर्थातच रणजित गिरी याचा गळा आवळून खून केल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले होते। पोलिसांनी रणजितचा भाऊ शिवराज बाबर याची रीतसर फिर्याद नोंदवून घेतली। पोलिसांनी मयताच्या बॅकग्राऊंडबद्दल त्याचा सावत्र भावाला माहिती विचारली तेव्हा त्याने एक भयानक माहिती पोलिसांना दिली। ती माहिती ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले। रणजित गिरीचा खून कोणी आणि का केला असेल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। रणजित गेल्या 3 वर्षापासून बीडच्या रोहन परमिट बारमध्ये आचारी म्हणून काम करत होता। हॉटेलचा आचारी म्हणजे त्या हॉटेलचा आत्मा असतो। रणजित बऱ्यापैकी आचारी असल्याने हॉटेल मालक रोहन गायकवाड त्याला जीव लावून बऱ्यापैकी पगार देत होते। तो हॉटेलमधल्या एका रूममध्ये राहून आचार्याचे काम करत होता। लग्न कार्य व सणासुदीला पेठबीडच्या गांधीनगरमधील भाऊ शिवराजकडे जाऊन येत होता। हातात बऱ्यापैकी पैसा असल्याने सर्वांकडे असणारा अँड्रॉइड मोबाईल रणजितकडे देखील होता। रात्री हॉटेलचे काम उरकल्यानंतर तसेच सकाळी हॉटेलच्या वेळेपूर्वी रणजित व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम बघत असायचा। त्याच दरम्यान रणजितची ओळख इंस्टाग्रामवरून अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याच्या खांडवी येथील मयुरी संतोष जाधव हिच्याशी झाली होती। रणजित आणि मयुरी यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्या दोघांनाही कळले नाही। ते दोघेजण एकमेकांच्या घरच्यांना कोणतीही कल्पना न देता इंस्टाग्रामवर संपर्क करायचे आणि चोरून एकमेकांशी फोनवर देखील बोलायचे। सुमारे 1 वर्षापूर्वी रणजित आणि मयुरी हे दोघेजण कोणालाही न काही सांगता घरातून पळून गेले होते। त्याबाबत मयुरीच्या घरच्यांनी कसलीही तक्रार दिली नव्हती। त्यानंतर पुन्हा ते दोघेजण जानेवारी 2024मध्ये कोणालाही काही न सांगता पळून गेले। तेव्हा मात्र मयुरीचे वडील संतोष जाधव यांनी दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी मिरजगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला। मयुरी वयाने लहान असल्याने रणजितला दिनांक 22 मार्च 2024 रोजी पोलिसांनी अटक केली होती। रणजित गिरी याला अटक करून न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली। रणजित जेलमध्ये असतानाच मयुरी जाधव हिचे वडील संतोष जाधव आणि आई राणी जाधव यांनी तिचे लग्न तिच्या मनाविरुद्ध पारनेर तालुक्यातील वडजिरे येथील ऋषिकेश बोरकर याच्याशी बळजबरीने लावले होते। लग्नानंतर मयुरी ही नवरा ऋषिकेश बोरकर याच्यासोबत पुण्याला गेली होती।
इकडे रणजित मिरजगाव पोलिसांच्या कस्टडीत असताना रोहन परमिट बारचे मालक रोहन गायकवाड यांनी रणजितचा जामीन केला होता. रणजित जामिनीवर सुटून बाहेर आल्यानंतर त्याचे आणि मयुरीचे अतूट प्रेमसंबंध असल्याने ते दोघेजण एकमेकांशी फोनवरून चोरून बोलत होते. ही गोष्ट रणजितचा सावत्र भाऊ शिवराज अर्जुन बाबर वय 41 याच्या ध्यानात आली. त्यावेळी त्याने रणजितला पुन्हा समजावून सांगितले की तू मयुरीच्या नादी लागू नको, तिच्या नादामुळे तू जेलमध्ये गेला होतास. परंतु रणजित हा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. दोघांच्याही घरच्यांचा या गोष्टीला विरोध असल्याने दोन्हीकडील वातावरण गंभीर बनत चालले होते. मात्र याचा फारसा परिणाम रणजित आणि मयुरी यांच्यावर झाला नव्हता. या उलट दोघांचे प्रेम जास्त दृढ होत चालले होते. रणजित हा मयुरी हिला वेळोवेळी फोन करून तिच्याशी गप्पा मारत असायचा. मयुरी आणि रणजित यांचा संपर्क अजूनही चालू असल्याचे तिच्या आईवडिलांना कळले. त्यावेळी त्यांनी मयुरीला समजावून सांगितले, तसेच 2 फटकेही दिले. त्याचबरोबर शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी रणजित काम करत असलेल्या रोहन परमिट बारमध्ये मयुरीचे वडील संतोष जाधव आणि तिची आई राणी जाधव हे दोघेजण आले. आल्या आल्या त्यांनी रणजितला शिवीगाळ केली. तसेच त्यांनी रणजितला दमदाटी केली. तू आमच्या मयुरीच्या नादी लागलास तर तुला मारून टाकू अशी धमकीही दिली. त्याबाबत रणजितने त्याचा सावत्र भाऊ शिवराज बाबरला सांगितले होते. परंतु आपला भाऊ रणजितने आधी एक चूक केली होती. त्यामुळे यावेळी शिवराजने मयुरीच्या आईवडिलांची समजूत काढल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. रणजितला त्याचा भाऊ शिवराजने भरपूर समजावून सांगितले, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. इकडे मयुरीचे लग्न होऊनही ती काही संसारात रमली नव्हती. दोघांचा मोबाईलच्या माध्यमातून संपर्क सुरूच होता. मयुरीवरील प्रेमापायी रणजित दिनांक 23 नोव्हेंबर 2024 पासून काम सोडून कुठेतरी निघून गेला होता. तो नेहमीच कामासाठी बाहेर जात असल्याने त्याच्या जाण्यासंदर्भात त्याचा भाऊ शिवराजने कुठेही तक्रार दिली नव्हती. जेलमधून बाहेर आल्यापासून रणजितचे मन कशातच लागत नव्हते. मयुरीशी त्याचा संपर्क सुरूच होता. तो अधूनमधून मयुरीला भेटण्यासाठी पुणे येथे जात होता. त्या दिवशी तो गेला आणि त्याचा घात झाला. रणजितला समजून सांगूनही तो मयुरीचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. त्यामुळे मयुरीचे आई वडील नवरा यांनी रणजितचा काटा काढायचे ठरवले. रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी रणजित हा मयुरीच्या घरी पुणे येथे गेला होता. रणजित पुणे येथे घरी आल्याची माहिती मयुरीचा नवरा ऋषिकेशने सासरे संतोष जाधव यांना दिली. त्यावेळी ते गावाकडे कर्जत तालुक्यातील खांडवी येथे होते. माहिती मिळताच संतोष जाधव आणि त्यांची बायको राणी जाधव हे ॲक्टिवा मोटारसायकलने पुण्याकडे निघाले. आता काहीतरी सोक्षमोक्ष लावावाच लागेल असा त्यांनी जणू निश्चयच केला होता. त्यांनी जावई ऋषिकेशसोबत चर्चा करून रणजितला मारण्याचा प्लॅन केला. मयुरीचे आईवडील जावयाच्या घरी पोहोचले त्यावेळी रणजित त्यांच्या रूममध्येच होता. त्याला रूममध्ये पाहताच त्या दोघांचे पित्त खवळले. त्यावेळी त्यांनी त्याचे हातपाय रस्सीने बांधून त्याला बेदन मारहाण केली. जाधव नवरा बायकोने जावई ऋषिकेश बोरकर बरोबर झालेल्या प्लॅनप्रमाणे सगळ्यांना सोबत जाण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील आडरगाव येथील संतोष मांडगे याला फोन करून त्याची झेनकार बोलवली. मयुरी सोडून सर्वांना माहिती होते की रणजित गिरीचा हा शेवटचा प्रवास आहे. परंतु मयुरीला यातील काही कळू नये म्हणून ते सर्वजण रणजित गिरीला मिरजगाव किंवा कर्जत पोलिसांच्या ताब्यात द्यायचे असे सांगून पुण्यातून बाहेर पडणार होते. पण त्या सर्वांनी रणजितचा काटा काढायचा प्लॅन गुपचूपपणे आखला होता. रविवार दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुणे येथून हे 5 जण रणजितला घेऊन कर्जतच्या दिशेने निघाले. जेन कारमध्ये ड्रायव्हर संतोष मांडगे, राणी जाधव, मयुरी जाधव, रणजित गिरी तर ॲक्टिवावर संतोष जाधव आणि त्यांचा जावई ऋषिकेश बोरकर हे बसले होते. मध्यरात्रीच्या काळोखात दोन्ही गाड्या एकामागे एक चालल्या होत्या. 3-3.5 तासांनी ते सर्वजण कर्जत तालुक्यातील रघुनंदन कार्यालयाजवळ आल्यानंतर
पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास रणजित याला झेन कारमधून उतरून संतोष जाधव व ऋषिकेश बोरकर यांनी त्याला ॲक्टिवा स्कूटीवर घेतले। त्यावेळी त्यांनी जास्त हालचाल करू नये म्हणून त्याच्या हाताला दावे बांधले होते। मयुरीला संशय येऊ नये म्हणून संतोष जाधवने ड्रायव्हर संतोष मांडगेला सांगितले की आम्ही रणजितला पोलिसांच्या ताब्यात देतो, तुम्ही राणी आणि मयुरीला खांडवी येथे घेऊन जा। त्यांना असे सांगितल्यावर ते खांडवीच्या रस्त्याने निघून गेले। संतोष जाधव आणि ऋषिकेश यांनी रणजितला घेऊन कुकडी पुलाच्या बाजूला आले। संतोष जाधव आणि ऋषिकेश यांनी रणजितचा गळा दोरीने करकचून आवळून त्याचा खून करून मृतदेह कुकडीच्या कॅनेलमध्ये टाकून दिला। तेथून ते दोघे खांडवीच्या दिशेने पसार झाले। दरम्यान 25 डिसेंबर 2024 रोजी दुपारी या घटनेतील केंद्रबिंदू असणारी मयुरी हिने तिच्या राहत्या घरी खांडवी येथे गळफास घेऊन आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहिली। त्यामध्ये तिने ऋषिकेश बोरकर याने माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न करून माझ्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध करून मारहाण केली। ज्याच्याकडे मी मदत मागितली त्या रणजितगिरीवर माझे अतूट प्रेम होते, त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही म्हणून मी देवाघरी चालले आहे। तसेच तिने या सुसाईड नोटमध्ये पुढे असे लिहिले होते की रणजितगिरी याच्या मरणाला संतोष जाधव, राणी जाधव, ऋषिकेश बोरकर आणि ज्या गाडीतून आणले त्या गाडीचा ड्रायव्हर संतोष मांडगे हे जबाबदार आहेत। अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा।